आता बातमी आहे कोरोना संदर्भातली। मुंबईसह राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे। ठिकठिकाणी कोरोना नियम पाळण्याचं प्रशासन आवाहन करते। कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे। तरीही राज्यातील कोरोना बाधितांची संख्या ही दिवसेंदिवस वाढते। राज्यामध्ये शुक्रवारी 40,000 कोरोना बाधित आढळून आले, तर मुंबईमध्ये 20,000 कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली। राज्यामधला कोरोना बाधितांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढतोय। त्या पार्श्वभूमीवरती प्रशासन सज्ज झालंय, मात्र ठिकठिकाणी कोरोना नियम पाळण्याचं प्रशासनाकडून आवाहन केलं जात आहे। कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे। राज्याच्या विविध भागांमध्ये कोरोना बाधितांची संख्या वाढते। एकीकडे ओमायक्रॉनचं संकटही गहिरं आहे। ओमायक्रॉन बाधितांच्या संख्येमध्येही वाढ होत असते। मुंबई पाठोपाठ नाशिकमध्येही कोरोना बाधितांची संख्या वाढते। गेल्या 24 तासात नाशिक जिल्ह्यामध्ये 837 नवे रुग्ण आढळून आले होते, तर नाशिक शहर सध्या हॉटस्पॉट बनले। नव्या 662 रुग्णांची नोंद करण्यात आली। प्रशासनाकडून वारंवार कोरोना नियमांचं पालन करण्याचं आवाहन नागरिकांसाठी केलं जात आहे। तर इथं औरंगाबादमध्ये सुद्धा शुक्रवारी दिवसभरामध्ये 183 कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली। ग्रामीण भागामध्ये 32 तर शहरी भागामध्ये 151 कोरोना बाधित नोंदवण्यात आले। तर औरंगाबाद जिल्ह्यामध्ये सध्या 527 जणांवरती उपचार सुरू आहेत। औरंगाबाद शहराच्या पॉझिटिव्हिटी रेटमध्ये झपाट्याने वाढ होत आहे। 31 डिसेंबरला हा पॉझिटिव्हिटी रेट 0.96 होता, तर 7 जानेवारीला पॉझिटिव्हिटी रेट हा 6.29 वरती पोहोचला। त्यामुळे औरंगाबादकरांच्या चिंतेतही भर पडली आहे। मुंबईसह पुणे, नाशिक आणि औरंगाबादमध्ये कोरोना बाधितांच्या संख्येत भर पडते। नागरिकांनी कोरोना नियमांचं पालन करावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे। मुंबईमध्येही शुक्रवारी कोरोना बाधितांचा आकडा हा 20,000वरती येऊन पोहोचलाय। तर राज्यामध्ये लॉकडाऊन लागेल का याकडे सगळ्यांचंच लक्ष वेधलंय। मात्र काही कडक नियमांना आपल्याला सामोरं जावं लागू शकतं। या संदर्भात मुख्यमंत्री 2 दिवसात निर्णय घेऊ शकतात, अशी माहिती आपल्या समोर आली होती। नागरिकांमध्ये कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी काही कडक नियमावलींना सामोरं जावं लागू शकतं। कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवरती प्रशासन सज्ज आहे। राज्यामध्ये कोरोना बाधितांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे। मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबादमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढते। मागील 10 ते 15 दिवसांमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येनं चांगलीच उसळी घेतली। राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी नागपूर, नाशिक आणि औरंगाबादचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मी आधी औरंगाबादकडे जाते। औरंगाबादमध्ये सध्या कोरोनाची स्थिती काय आहे, अशोक कारके तुम्ही सांगावं। तुमचा माईक सध्या बंद आहे, तो सुरू करावा। तोपर्यंत आपण उदय तिमांडे यांच्याकडे जाऊया। उदय, नागपुरामधली कोरोनाची स्थिती काय आहे? 24 तासांचा जर आपण विचार केला तर एकट्या नागपूर शहरामध्ये 593
कोरोना बाधित नवे रुग्ण सापडलेले आहे. ग्रामीणचा विचार केला तर 89 आणि जिल्ह्यावरील 16 असे एकूण कालचा जर आपण आकडा पाहिला तर हा आकडा 698 इतका गेलेला. त्यामुळे नागपूरमध्ये कोरोनाचा विळखा आता दिवसेंदिवस वाढतोय. मात्र हा विळखा वाढत असताना प्रामुख्याने दोन गोष्टी करणं अपेक्षित आहे, ज्याकडनं प्रशासनाकडे दुर्लक्ष होतं. ती म्हणजे नागपूरमध्ये अद्यापही 3.5 लाख लोकांनी कोरोना लसीचा पहिला डोस अद्यापही घेतलेला नाहीये. त्यामुळं ज्या पद्धतीने आता ही आकडेवारी वाढत चाललेली आहे ती आधी 2 आकडी संख्येमध्ये होती आणि आता ती 3 आकडी संख्येमध्ये पण हजारीकडे वाटचाल करतात. त्यामुळे जर हा लसीकरणाचा टप्पा ध्येय जर प्रशासनाला साधता आला नाही तर इथून पुढे म्हणजे जानेवारीच्या शेवटपर्यंत किंवा फेब्रुवारीपर्यंत कोरोनाची लाट जी आहे ती संपूर्णतः ऍक्टिव्ह झाल्याचं नागपूर जिल्ह्यामध्ये चित्र आपल्याला पाहायला मिळेल. आणि दुसऱ्या बाजूने नागपूरमध्ये जे ओमिक्रॉनचे 30 पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेले आहेत त्यातलं 13 रुग्णांची जी आहे ती विदेश हिस्ट्री नाहीये. त्यामुळं कुठंतरी आता ओमिक्रॉनचा जो आहे तो सामूहिक संसर्ग नागपूरमध्ये पसरतोय का अशी स्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळं ज्या काही खबरदारीच्या उपाययोजना प्रशासनानं करणं अपेक्षित आहे त्या अद्यापही केलेल्या नाहीये. मात्र यामध्ये एक चांगली बातमी आता समोर येत आहे की नागपूर महानगरपालिकेनं 4 कोटी रुपये कंटोन्मेंट झोनसाठी जे आहे ते आरक्षित केलेलं आहे. त्यामध्ये पुन्हा एकदा ज्या भागांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या जास्त असेल त्या भागाला कंटोन्मेंट केला जाईल. तिथे बॅरिकेटिंग असेल किंवा टीनची शेड असेल अशा व्यवस्था ज्या आहेत त्या केल्या जातील. एका बाजूने चाचण्यांची संख्या वाढत नाहीये, मात्र नागपूर शहरातला कालचाच जर आपण विचार केला तर 10.69% इतका पॉझिटिव्ह रेट आहे. त्यामुळे शहरामध्ये आता कोरोनाचा प्रकोप जो आहे तो वेगाने वाढतोय आणि त्या तुलनेत प्रशासन आणि नागरिक सुस्त आहे. बाजारात गर्दी अजूनही होता, संक्रांतीच्या खरेदीची गर्दी बाजारात होत असल्याचं चित्र आहे. त्यामुळं यावर जर नियंत्रण मिळवायचं असेल तर आता प्रशासन आणि नागरिकांनी एकत्रितपणे सहकार्य करणं अत्यंत आवश्यक झालेलं आहे. गायत्री, मी आता आपल्या नाशिकच्या प्रतिनिधींकडे वळते. किरण, सध्या नाशिकमधली कोरोनाची काय स्थिती आहे? खरं तर मागच्या 24 तासांमध्ये 800हून अधिक कोरोना रुग्णांची नोंद नाशिक जिल्ह्यामध्ये एकूणच जाहीर झाल्याचं आपल्याला बघायला मिळतोय. 4 पटीच्या वेगाने कोरोनाचा जो प्रादुर्भाव आहे ते कुठेतरी नाशिकमध्ये वाढतोय. त्यामुळे प्रशासनाची चिंता मुख्यतः वाढलेली आहे. खरं तर अगदी मागच्या आठवड्यात जर आपण बघितलं तर 100च्या आतमध्ये आकडेवारी होती, पण आता मागच्या 2-3 दिवसांपासून या आकडेवारीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ झालेला आहे आणि 800हून अधिक नव्या कोरोना रुग्णांची नोंद मागच्या 24 तासांमध्ये झालेला आहे. खरं तर प्रशासन सुद्धा या सगळ्या संदर्भात तयारी करते. 12,000हून अधिक बेडची व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे. त्याच पद्धतीने ऑक्सिजन बेड असेल, व्हेंटिलेटर बेड असेल, अशा सगळ्या पद्धतीचा प्रयत्न किंवा नियोजन प्रशासन करत आहे. त्याच पद्धतीने ऑक्सिजनचा जो स्टॉक आहे ते सुद्धा मोठ्या प्रमाणात जे उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. पण अजूनही गर्दीच्या ठिकाणी मुख्यतः जे नियम किंवा जे निर्बंध हे लावणं आवश्यक होतं ते प्रशासनाकडनं अद्याप करण्यात आलेली आहे. मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होतो, त्याच पद्धतीने हॉटेल आणि रेस्टॉरंट्स असतील किंवा पर्यटन स्थळ असतील इथे मोठ्या प्रमाणात नागरिक गर्दी करत आहेत. म्हणून हा कोरोनाचा प्रादुर्भाव किंवा अधिक वेगाने कोरोना वाढत असल्याची सुद्धा एक परिस्थिती आहे. अगदी 2 दिवसांपूर्वी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये एक बैठक पार पडलेली होती. 8 दिवसाचा अल्टिमेटम पालकमंत्र्यांनी दिलेला आहे. 8 दिवसात हा आकडा जर खाली आला नाही तर काही ठिकाणी कठोर निर्बंध लावावे लागतील अशा पद्धतीचा इशारा पालकमंत्र्यांनी दिलेला आहे. त्यामुळे आता एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवर नागरिक जे आहेत नियम पाळतात का, जे निर्बंध जे आहे ते कुठेतरी ओढवून घेतात ते बघणं महत्वाचं असेल. आता आपण जाऊयात आपले प्रतिनिधी अशोक कारके यांच्याकडे. अशोक, औरंगाबाद मधल्या परिस्थितीचा आढावा द्यावा. गायत्री, एकूण जर आपण विचार केला तर औरंगाबाद मधील मोठ्या संख्येने रुग्णसंख्या वाढत आहे. कालचा जर आपण आकडा बघितला तर 183 नवे बाधित सापडले आहेत. त्यामध्ये जर 151 जे नवीन रुग्ण आहेत ते एकट्या औरंगाबादमध्ये आणि बाकीचे रुग्ण जे आहेत ते ग्रामीण भागामध्ये. याचबरोबर असं म्हणता येईल की औरंगाबादचा पॉझिटिव्हिटी रेट आता झपाट्याने वाढत आहे, कारण 31 डिसेंबर रोजी जो 0.96 होता पॉझिटिव्हिटी रेट तो आता 6% वरी गेलाय. त्यामुळे औरंगाबादकरांनी काळजी घेणे गरजेचं आहे. आणि जर एकूण मराठवाड्याचा विचार केला तर अर्धी संख्या म्हणजे मराठवाड्याच्या अर्धी संख्या जी आहे ती एकट्या औरंगाबादमध्ये आहे आणि नांदेड, उस्मानाबाद, लातूर या 3 जिल्ह्याची वाटचाल आता 100कडे चाललेली आहे. कारण की काल उस्मानाबादमध्ये 80 नवे रुग्ण सापडलेत, तर बाकीच्या नांदेड आणि लातूरमध्ये यांचे 74 आणि 76 अशा रुग्णसंख्या सापडल्यामुळे आता मराठवाड्यात देखील मोठ्या प्रमाणात नवीन रुग्ण सापडतात असं आपल्याला म्हणता येईल. आणि एकूण मराठवाड्यामध्ये कालचा जर आकडा पाहिला तर तो 489 रुग्ण एकट्या मराठवाड्यात काल नवीन सापडले. त्यामध्ये मराठवाडा विभागामध्ये यापैकी 11 जणांना ओमिक्रॉनची लागण झालेली आहे, स्पष्ट झालेलं आहे. गायत्री, मी आता उदय तिमांडे यांच्याकडे येते. उदय, नागपूर प्रशासन वाढत्या कोरोना रुग्णवाढीच्या अनुषंगानं सज्ज आहे का?
नक्कीच ज्या पद्धतीने ओमिक्रॉन किंवा ही तिसरी लाट जी आहे ती धोकादायक नसल्याचं जे तज्ज्ञ सांगत आहेत, त्या पार्श्वभूमीवर प्रशासन जे आहे ते कुठेतरी बेफिकर असल्याचं दिसतंय. कारण या आधीची पहिली लाट किंवा दुसरी लाट त्यावेळी पोलिसांची सतर्कता असेल किंवा प्रशासनाची जी सतर्कता होती ती यावेळी बघायला मिळत नाहीये आणि त्याचा फायदा जो आहे तो नागरिक घेत आहे. खरं तर बेडची जी आवश्यकता ती 7,000पर्यंत नेलेली आहे. ऑक्सिजनची सुसज्जता वाढविलेली आहे. प्रशासनाकडून या ज्या काही सुसज्जतेची आवश्यकता वैद्यकीय त्या केल्या जातात. मात्र दुसऱ्या बाजूने जर कोरोनाची लाट थोपवायची असेल तर सगळ्यात महत्त्वाचं असेल की ती नागरिकांची गर्दी कमी कुठेतरी करणं, बाजारांमध्ये कोरोना नियमांचं पालन कशा पद्धतीने करता येईल ते पाहणं. मात्र त्या दृष्टीने जे आहे ते प्रशासनाचं दुर्लक्ष होत आहे आणि त्याचाच भाग म्हणून जी आहे ती ही रोजची संख्या जी आहे ती वाढत चाललेली आहे. आणि आता फक्त पॉझिटिव्ह संख्या येत असेल तर एका बाजूने ते बरं असं मानलं तरी दुसऱ्या बाजूने आता ओमिक्रॉनचा जर सामूहिक संसर्ग नागपूरमध्ये झाला तर जी आज संख्या 698 आहे ती उद्या 1200, परवा 2400 अशा पटीने वाढू शकते. त्यामुळे प्रशासनानं जे आहे ते आता नागरिकांना कोरोना नियमांचं पालन कसं करता येईल ते मग सक्तीने करता येईल की समजावून करता येईल की प्रबोधन करून करता येईल या दृष्टीने सुद्धा प्रयत्न करणं गायत्री खरं तर आवश्यक झालेलं आहे. किरण, नाशिक प्रशासन कोरोना नियम मोडणाऱ्यांविरोधात कारवाई करते का? किरण, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? किरण, तुमचा आवाज म्यूट आहे, तुम्ही कृपया माईक ऑन करावा. किरण, नाशिक प्रशासन हे कोरोना नियम मोडणाऱ्यांवरती कारवाई करते का? अद्याप खरं तर प्रशासनाकडनं कुठल्याही पद्धतीनं कारवाई करण्यात येत नाहीये, फक्त आव्हान करण्यात येत आहे. पण अजूनही अनेक ठिकाणी जे आहे लोक गर्दी करत आहेत. पर्यटन स्थळ असेल, मार्केट असेल, हॉटेल, रेस्टॉरंट्स असतील, अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात एकूणच नागरिक गर्दी करताना आपल्याला परिस्थिती नाशिकमध्ये बघायला मिळतोय. अशा ठिकाणी प्रशासनाने निर्बंध लावावेत अशा पद्धतीची मागणी होत आहे. कारण अगदी 24 तासांमध्ये 800हून अधिक नव्या कोरोना रुग्णांची नोंद झालेली आहे. हा आकडा अजूनही वाढू शकतो अशा पद्धतीचा अंदाज आहे. त्यामुळे लवकरात लवकर जे गर्दीचे ठिकाणं आहेत किंवा जे कोरोनाचे नियम मोडतात अशा लोकांवरती कडक कारवाई केली पाहिजे अशा पद्धतीची सुद्धा मागणी होते. खरं तर प्रशासन आपल्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात तयारी करत आहे. जवळपास 12,000 बेडची व्यवस्था नाशिकमध्ये करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये ऑक्सिजन व्हेंटिलेटरची सुद्धा बेड आहेत. अनेक प्रायव्हेट हॉस्पिटल जे आहेत ते आता मनपा प्रशासनाकडनं अधिग्रहण करण्यात आलेलं आहे. अशा वेगवेगळ्या पद्धतीची तयारी प्रशासनाकडनं केला जातोय. पण जे गर्दीचे ठिकाण आहेत इथे प्रशासन लक्ष देत नाहीये, म्हणून हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय. गर्दीच्या ठिकाणी लवकरात लवकर काही निर्बंध लावावेत एक अशा पद्धतीचं मागणी होत आहे. जी, मी आता औरंगाबादकडे वळते. औरंगाबादकर कोरोना परिस्थितीकडे गांभीर्यानं पाहतायत का? गायत्री, जर एकूण औरंगाबाद शहराचा विचार केला तर औरंगाबाद शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोक विना मास्क आणि गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळतात. प्रशासन मात्र सतर्क झाले, महापालिका सतर्क झाली, ते बैठकीवर बैठका घेतात, मात्र प्रत्यक्षामध्ये याची अंमलबजावणी होताना पाहायला मिळत नाही. कारण की 2-3 दिवसापूर्वी जे निर्णय झाले की कोविड केअर सेंटर सुरू करायचे ते अद्यापही सुरू झाले नाहीत किंवा जी रिक्रुटमेंट करायची होती, भरती करायची होती या कोविड केअर सेंटरमध्ये काम करण्यासाठी कर्मचाऱ्यांची, त्याची देखील जाहिरात आलेली नाही किंवा पुढे काय होत नाही. फक्त बैठकावर बैठका घेण्यात प्रशासन आपल्याला पाहायला मिळते. महापालिकेचे अधिकारी असतील, जिल्हाधिकारी असतील, आयुक्त असतील, हे फक्त वेगवेगळ्या ठिकाणी खासगी हॉस्पिटल सोबत बैठका घेत आहेत, सरकारी हॉस्पिटलमध्ये बैठक घेतात, तर प्रत्यक्षामध्ये काही होत नाही. ज्या पद्धतीने औरंगाबाद शहरामध्ये विविध बाजारपेठ आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी वाटते. त्याचबरोबर जे पूर्वी ज्या पद्धतीने मास्कवर कारवाई होत होती, मास्क न लावल्यामुळे ती आता कारवाई कुठेतरी कमी होताना आपल्याला पाहायला मिळते. तर प्रशासन ही गर्दी नियंत्रणात करणं गरजेचं आहे. कारण की जर ही गर्दी नियंत्रणात झाली तरच कुठेतरी संसर्ग कमी करण्यास शासनाला, प्रशासनाला आता यश येणार. त्यामुळे यावर कठोर निर्बंध असणं औरंगाबादकरांचं असं म्हणणे, काही निर्बंध मात्र फिरण्यावर लागले पाहिजे. धन्यवाद उदय तिमांडे, किरण गोटूर आणि अशोक कारके, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.